नमस्कार मित्रांनो, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आज 8 फेब्रुवारी मतमोजणी सुरू झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षात जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. सकाळी 1 वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेनुसार भाजप 45 जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पक्ष 25 जागांवर आघाडीवर आहे. मतमोजणी सुरू होताच भाजपाने सुरुवातीलाच जोरदार आघाडी घेतली आणि बहुमताचा आकडा ओलांडला, तर सत्ताधारी आम आदमी पक्षाने 25 जागांवर आघाडी घेतली होती. त्यामुळे दिल्लीत नेमकं कोणाची सत्ता येणार हे पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. दरम्यान सध्या दुपारी 1 वाजेपर्यंत समोर आलेला कल पाहता भारतीय जनता पक्ष स्पष्ट बहुमत करेल असं चित्र दिसत आहे. भारतीय जनता पक्ष सध्या आघाडीवर आहे. जर हा कल असाच राहिला तर भारतीय जनता पक्षाचं सरकार दिल्लीत येऊ शकतं. त्यामुळे देशाच्या राजधानीत अर्थात भाजपाचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत वेगवेगळ्या नावांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत मुख्यमंत्री पदासाठी नेमकं कोणाची नाव चर्चेत आहेत याविषयी सायंकाळीपर्यंत चित्र स्पष्ट होईल.